साहित्यिक कार्यक्रम आयोजित करत असतो। त्याच्यामध्ये पुस्तक प्रकाशन असेल, पुस्तक प्रदर्शन असेल किंवा मग काव्य वाचनाचे, कवी संमेलनाचे कार्यक्रम असतील, अशा वेगळ्या पद्धतीनं साहित्याचं जागरण करणं हा या उपक्रमामागचा हेतू आहे। त्याच अंतर्गत आज हा कवितासाठी कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय। या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमा फुलनानं करतो आहोत। मी आजच्या दोन्ही कलाकारांना विनंती करते की आपण दीपप्रज्वलन करावं। विविध कार्यक्रमांचे आयोजन आपण नेहमीच करत असतो। यामध्ये शारदीय व्याख्यानमाला असेल, मुलांसाठीच्या स्पर्धा असतील, एकनाथ जयंती निमित्त संत साहित्यावरचा अभ्यासक्रम असेल, संत साहित्यावरचा कार्यक्रम असेल किंवा मग उन्हाळी सुट्टीतला मुलांसाठीचा मोफत बालवाचन विभाग असेल, असे विविध उपक्रम आपण आपल्या या नगर वाचनालयातर्फे आयोजित करत असतो। वाचनालयाच्या सगळ्या वाटचालीमध्ये वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार काही वर्षांपूर्वी मिळालेला होता राज्य शासनाचा। आणि अलीकडचीच अतिशय अभिमान वाटेल अशी गोष्ट म्हणजे आमच्या नगर वाचनालयाच्या ज्येष्ठ संचालक आणि अनेक वर्ष कार्यवाह पद सांभाळलेल्या डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर यांना यंदाचा डॉक्टर एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। प्रत्येकासाठी ती अतिशय आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट। अर्थातच नगर वाचनालयाच्या वाटचालीमध्ये सर्व वाचक सभासदांचं, त्याचबरोबर आपल्यासारख्या रसिक सुहृदांचं सहकार्य नेहमीच लाभत असतं आणि आपल्या सहकार्यानेच हे कार्यक्रम नेहमी यशस्वी होत असतात। त्यातलाच आजचा वाचक व्यासपीठ उपक्रमाअंतर्गतचा कार्यक्रम। वाचक व्यासपीठ हा उपक्रम सुरू होऊन सुद्धा 25 पेक्षा जास्त वर्ष झालेले अनेक मोठे लेखक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम या उपक्रमामध्ये आपण घेतलेले आहेत। त्यामुळे याही उपक्रमाची 25वी झालेली आहे आणि या उपक्रमामध्ये आज कवितासाठी हा कार्यक्रम आपल्यासाठी काही वेळातच सादर होतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करावा अशी विनंती मी आमचे संचालक आणि साताऱ्यातले ज्येष्ठ लेखक डॉक्टर राजेंद्र माने यांना करते। छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय वाचक व्यासपीठ या उपक्रमांतर्गत असणाऱ्या कविता माझी सखी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीकांत तारे, दुसऱ्या साताऱ्यात असलेल्या कवयित्री शिल्पाताई चिटणीस, नगर वाचनालयाच्या कार्यवाह वैद्यकीय कुलकर्णी शिरजी चिटणीस, खडगे सर आहेत, लेखक विश्वजित जाधव आहेत, गौतम भोसले आहेत, उपस्थित सर्वजण। अर्थात पहिले त्यांनी वाचक व्यासपीठ बद्दल सांगितलेलं आहे की या वाचक व्यासपीठला एक मोठी परंपरा आहे आणि तारेसर यामध्ये आम्ही साहित्य संबंधित सगळे कार्यक्रम वाचक व्यासपीठला घेतो, म्हणजे प्रकाशन असू दे, मुलाखती असू दे, पुस्तक चर्चा असू दे। त्यातच आता कविता माझी सखी हा कार्यक्रम घेतोय आणि आम्हालाही आनंद आहे की चिटणीस साहेबांचे सहकारी आहेत, शिल्पाताई आहेत, ते आमच्या सातारच्या लोकांना पण आमचं एक नेहमी असतं की या मंचावर त्याच लोकांचं साहित्याला एक वाव मिळावा। खरं तर कविता हे असं आहे की प्रत्येकाच्या अंतरंगात कुठेतरी कविता असते। काहींची उमलून येते, काहींची आतली आत राहते असं मला वाटतं। कशी असते कविता की आपल्याला सगळ्यांना आवडते, वाचकांना आवडते, श्रोत्यांना आवडते। आपण कवितेला असं अलगद फुलपाखरू जसं चिमटीत धरतो तसं प्रत्येक जण चिमटीत धरायचा प्रयत्न करत असतो। ती थोडीशी फुलपाखरू जसं फडफडलं तरी आपण जास्त घट्ट धरत नाही की त्याला इजा होईल आणि अगदी मोकळी सोडत नाही की ते उडून जाईल, कारण ते आपल्याला हवं असतं। पण काही वेळानंतर ते जास्त फडफडल्यावर आपण हलकीशी सोडून देतो, ते फुलपाखरू उडून जातं। पण नंतर लक्षात येते की त्या फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग आपल्या चिमटीला लागलेले आहेत। कविता ही तशी असते, आपल्याला आपण त्यात ऐकतो, मनात भिजवतो, काही वेळाने ती कविता संपून जरी गेली तरी आपल्या मनाच्या हृदयात कुठेतरी काळजाला ती
कविता कुठेतरी स्पर्श करून राहते आणि मला वाटतं अशी कविता ही चिरंजीव कविता असते. तर अशा काही चिरंजीव कविताही आपण ऐकणार आहोत. शिवाय हे दोन्ही कवींच्याही कविता आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. आजकाल काय झालंय, कविता म्हटले की खूप प्रचारकी होऊन बसलेली आहे. म्हणजे मागे एकदा मी अरुणा डेरेंना म्हटलं होतं की तुम्ही कवी संमेलनात का हल्ली दिसत नाही किंवा शक्यतो नाही म्हणता नेहमी, म्हणजे अखिल भारतीय जल असतात. तर त्या म्हटले की आता असं झालंय म्हटलं की तिथे ठराविक कवितेला जात नाही, ते गंभीर कविता कुठेतरी त्या सगळ्या ऑडियन्स मध्ये घुसमटली जाते असं त्यांनी मत मांडलं. तर मी त्याच्याशी थोडं सहमत आहे. खरंच आहे की आपल्याला काय आहे की गंभीर कविता ऐकायची आपली सवय कमी झाली. हलक्या फुलक्या कविता आपण ऐकतो. मला वाटतं की कविता ही अनेक रस निर्माण करणारी असावी, मग त्या शृंगारापासून प्रेमापासून सगळ्या प्रकारचे रस परिपोष असावेत आणि ती सगळीच कविता ऐकण्याची सवय सगळ्या श्रोत्यांनाही असायला पाहिजे. कवितांचे कार्यक्रम करण्यामध्ये किंवा इथं ठेवण्यामध्ये तोही एक भाग आहे. श्रोत्यांचा कान हा सजग आणि समृद्ध व्हायला हवा असं नेहमी वाटतं. एकच प्रकारची कविता, नुसतीच आक्रोश करणारी कविता, नुसतीच डाहो फोडणारी कविता, नुसतीच वेदना मांडणारी कविता असं नाही, तर त्याच्यात सगळ्या प्रकारचा परिपोष असणारी कविता श्रोत्यांना समजली पाहिजे. जर कवितेचं जे समृद्ध दालन आहे ते पुढं प्रवाहित होत राहील. मला असं वाटतं आजचे दोन्ही कवींच्या कविता मी थोड्याफार वाचलेल्या ऐकलेल्या आहेत. शिल्पादेंच्या तर बऱ्याच वेळा ऐकले. मला नेहमी काही 2-3 शिल्पादेंच्या कविता आवडतात. कदाचित आधी ते ऐकायला मिळतील, कारण त्यांच्या कवितेला एक वेगळी अनुभवाची जोड आहे. त्यांचा अभिषेक खेड्यातही काही गेलेले इस्लामपूरच्या सारख्या ठिकाणी, त्यामुळं 2 वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या भोवतालशी त्यांचा संबंध आलेला आहे. आणि आता तर बरेच साहित्यिक किंवा अनेक जाणकार लोकांची वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऋणानुबंध निर्माण झाल्यामुळे ती कविता आपोआप परिपक्व होत जाते. मला वाटतं हा सगळा भोवताल कवीच्या दृष्टीनेही महत्वाचा असतो, तसा तो श्रोत्यांच्या दृष्टीनेही महत्वाचा असतो असं मला वाटतं. आज या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला इथं आम्हाला सादर करण्याची किंवा घेण्याची संधी या सगळ्या शिल्पादेवी श्रीकांत आर्यने दिली, त्याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून मी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचंही भाषणाच्या वतीने स्वागत करतो की वेगळे वेगळे कार्यक्रम असतात. आजकाल झाले की श्रोत्यांना ठराविक वलयांकीच कार्यक्रम बघायची सवय झालेली आहे, पण जे काही सजग साहित्याशी संबंधित असणारे एक वेगळं काही सांगणारे असे जे कार्यक्रम असतात ते बघायची सवय सुद्धा आपल्या सगळ्यांना लागणं गरजेचं असं मला वाटतं. बदलणारा भोवताल एक सांस्कृतिक साहित्यिक सपाटीकरण होत असताना काही अशा चांगल्या प्रगल्भ कार्यक्रमांना जाणं, उपस्थिती लावणं, त्याचा आनंद घेणं की श्रोत्यांचं सुद्धा एक वेगळ्या प्रकारे परिपोष करणारे किंवा त्यांच्यात माणूस म्हणून समृद्ध होण्याचे एक दालन असतं मला वाटतं. आज आपण इथं आलात तुमचं मनापासून स्वागत करतो आणि लवकरात लवकर पुढची सूत्र जावीत अशी इच्छेनं माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर राजेंद्र माने. आपण कविता कशी थोडक्यात सांगितलं. मला वाटतं कुणाची तरी कविता पण आहे अशी असावी कविता म्हणून. मला तर नक्की कवी आठवत नाहीये, पण खूप छान कविता आहे ती. कुणीतरी मान्यवर बरोबर आहे. तर आता डॉक्टर म्हणाले तसं मध्ये जास्त वेळ आपण नको दौडायला. मी आजच्या या दोन्ही कलाकारांचा परिचय करून देते आणि आपण त्यांचं पुस्तक भेटून स्वागत करूयात. माननीय डॉक्टर श्रीकांत तारे, अभियांत्रिकी आणि कविता असा दुहेरी प्रवास त्यांचा आहे. शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय जळगाव इथे ते प्राध्यापक आहेत. एमटेक PhD हे त्यांचं इकडचं शिक्षण आहे, पण त्याबरोबरच 300 पेक्षा जास्त कथा आणि लेख प्रकाशित झालेत. भाषांतरित कादंबऱ्या त्यांच्या 2 आहेत. अनेक नियतकालिकांमधून कविता आणि गीतं प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिकांमधून स्तंभलेखन त्यांचं झालेलं आहे. चित्रपटासाठी संवाद लेखन आहे, चित्रपटासाठी गीतलेखनही त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर तारेवरची कसरत हा कथाकथनाचा कार्यक्रम आणि मी असा घडलो हा एकल कार्यक्रम याचेही त्यांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकाधिक वेळेला कवी म्हणून त्यांना आमंत्रित केलेले आहे. सिंगापूरच्या विश्व मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवी संमेलनातही त्यांचा सहभाग होता. आणि गोव्याच्या पोर्टा इथं बृहद महाराष्ट्र अधिवेशनादरम्यान बृहद महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीतर्फे मराठी साहित्यातल्या उल्लेखनीय कामगिरी करता त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. असे डॉक्टर श्रीकांत तारे आज आपल्यासाठी इथे कविता सादर करणार आहेत. त्यांचं पुस्तक भेट देऊन स्वागत करावं अशी विनंती मी डॉक्टर माने यांना करते.
परिचित असतील, कोणाला कवितेच्या माध्यमातून परिचित असतील, कोणाला एक अध्यापन किंवा एका शिक्षण संस्थेचा कारभार सांभाळणाऱ्या एक कुशल व्यवस्थापक म्हणूनही कोणाला परिचित असतील, अशा शिल्पाताई चिटणीस लोकमंगल हायस्कूल सातारा येथे त्यांनी कला शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम केलं. मराठी आणि कला या दोन्ही विषयांचा अध्यापन त्यांनी केलेलं आहे. विविध त्यांचं कार्यक्षेत्र वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात विभागलेलं आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सातारा असेल, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था याच्या ते संचालक आहेत. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणेच्या ते अध्यक्ष आहेत. दिग्दर्शन, काव्यलेखन, नाट्याभिनय, ललित लेखन, चित्रकला, सूत्रसंचालन असे विविध छंद आणि आवडीनिवडी त्याने हौशी रंगभूमीवरच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेली आहे. राज्य शासनाच्या नाट्य प्रशिक्षणात सुद्धा त्यांचा सहभाग होता. खूप मोठा परिचय आहे त्यांचा. चित्रधून त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर काव्यधून हा निवडक कवितांचा कार्यक्रम त्या सादर करत असतात. विविध वृत्तपत्र, आकाशवाणी सातारा केंद्रावरच्या विविध कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो. सारीपाठ शब्दांचा या शांता शेट्टी यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रमाचं त्यांनी लेखन आणि सादरीकरण केलेलं आहे. अशा अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना मीना लांडे ट्रस्टचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारून सादर केलेल्या अनेक एकांकिका आणि नाटकं आहेत. अशा सातारकरांना सुपरिचित पण त्यांचा आज तसा विस्तारानं परिचय खरं तर मला आजच झाला. जेवढा कार्यक्रम आपण बघतो तितकाच आपल्याला त्या व्यक्तीचा परिचय असतो बऱ्याच वेळेला. पण अशा सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या शिल्पाताई आपल्या सातारच्याच आज आपल्याकडे इथे कलाकार म्हणून आपल्या कविता सादर करणार आहेत. त्यांचं स्वागत आमचे संचालक डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी करावं अशी मी विनंती करते. लगेचच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत आणि मला नक्की खात्री आहे की बाहेरच्या आवाजापेक्षा कवितेचा आवाजच तुमच्या कानामध्ये आणि मनामध्ये जास्ती पोहोचणार आहे. तेव्हा पुढची सगळी सूत्र मी डॉक्टर तारे आणि शिल्पाताईंच्याकडे देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. समोर बसलेल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पाऊस, येणारे ऑब्स्टॅकल्स मधले आवाज, साताऱ्याच्या रस्त्यावरचे खड्डे हे सर्व चुकवून तुम्ही त्यामुळे मी तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करतो. आमचा हा 43वा प्रयोगाचा सुरुवात करतो.
आणि आपण ही वर्षानुवर्ष ऐकत आलो आहोत, गात आलो आहोत. मला असं वाटतं ही नुसती गातो नाही, आपल्या रक्तात ही कविता मिळते. अशा कितीतरी कविता आपल्या रक्तात मिळते. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सोडले देतो. मोठं गोपाळाची जाई धुलूकडे, पाहती सवकडे वाटत तुझी. किती कविता आम्हाला आठवतात. वारुळ वारुळ जो मोठ्याचे वारुळ, तुम्ही कीटकांनी माती देतो. कविता आमच्या रक्तात अगदी बालपणापासून विलीन केली. कळलं नाही केव्हा ती कविता आपलीशी झाली आणि आम्हाला हळूहळू शालेय शिक्षणापासून जी कविता आमच्या मनात शिरली, रुजली, ती पुढे पुढे कधीतरी आमच्या लेखणीतून उतरायला सुरुवात झाली. कविता कशी असावी असं आता कुलकर्णी मॅडम सांगत होत्या. नाही, केशवचंद्रांची कविता आहे. परंतु झालं काय, आम्हाला नेमकी ती कविता मात्र मिळाली नाही. परंतु इतर ज्या कविता वाचल्या त्यामुळे कविता लेखनाचा एक प्रवाह सुरू झाला. पण सुरुवातीला आम्ही कशा कविता लिहिल्या किंवा कशा कविता वाचल्या, तर जेव्हा तरुण होतो तेव्हा वेगळ्या कविता वाचतो आपण. तर सुरुवातीला कविता वाचल्या, तिचा भोळा मोकळा बघून मला फार भावली. तिचा भोळा मोकळा बघून मला फार भावली, पण साडीच असेल दिसतं ती तिकडेच धावली. तिचा भोळा मोकळा बघून मला ती फार भावली, पण साडीच असेल दिसतं ती तिकडे धावली. 10 वर्षात झाली ती पाचांची बावली. 10 वर्षात झाली ती पाचांची बावली. पूर्वी 5 वारीत मावायची, आता 9 वारीतही नाही मावली. अशा जेव्हा कविता आम्ही ऐकायचो तेव्हा कविता अशीच का असं आम्हाला वाटायचं. आणि मग मी पहिली जी कविता ती पुण्यामुळे कविता घडली हे मी सांगू शकतो. पुण्याबद्दलच तुम्ही सगळ्यांनी भरपूर ऐकलं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मुलं पुण्यात असतील, परंतु आपण याची सुरुवात जी करायची श्रीपणीपासून करूया. सध्या आपण बघतोय सगळीकडे की मुलांची फार कोंडी होतीये. मुलांना खेळायला जागा मिळत नाहीये. फार म्हणजे इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की मोठमोठ्या सगळं सिमेंटचं जंगल उभं राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये मुलांचं बालपण कुठंतरी हरवत चाललेलं आहे. आता मध्यंतरीच माझी मुलगी मला सांगत होती की आमच्या म्हणजे शाळेत, तिच्या मुलाच्या शाळेमध्ये बरेच पालक असे आहेत की त्यांनी आता राहतायत तो फ्लॅट सोडून दुसरीकडे गेलेत राहायला. का तर तिथं पहिल्या फ्लॅटच्या तिथं आजूबाजूला मुलांशी खेळायला समवयस्क त्यांची मुलं नाहीये. त्यामुळे मुलांचं फार नुकसान होत चाललेलं. तर बऱ्याच जणांनी असं केलेलं आहे. म्हणजे खरोखरच विचार करायला लागतो आपल्या की त्या मुलांसाठी आपण किती म्हणजे ही वेळ आलेली आहे. तर अशीच एक माझी वाडा संस्कृतीवरची कविता आहे. डॉक्टर मानेंना ती फार आवडते, म्हणजे आता ती कविता घेऊया. तर बोनसाई नावाची कविता ती सादर करते. प्रचंड उत्साहानं धावलेलं मन, प्रचंड उत्साहानं धावलेलं मन माहेरच्या दारात येताच काहीसं खड्डू झालं. साऱ्याच बंद दारांनी जेव्हा माझं कोरडं स्वागत केलं, मनाचं पाखरू क्षणभर बिथरलं. जुन्या वाड्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसलं. ते सारवलेलं अंगण, तो हिरवा पसारा, मुक्तपणे मिरवणाऱ्या माझ्या रांगोळ्या, सारं काही स्पष्ट दिसतंय. कुंडीतलं गुलाबाचं फूल इथं मात्र अंग चोरून डोलतंय. आता कुठला तो वाडा आणि कुठली विराड, इथं सारं चिडीचूप मी किती कवाड. ते लढीवाळ अंगण, कौतुकाचा सडा, चिवचिवणाऱ्या चिमण्या, ती सोनेरी उन्हं, तो मातीचा गंध, निधी उन्हाळ्यातली इंद्रधनुषी वाळवण. आता नाहीच शेजारी नळावरचा गोंधळ, आता नाहीच शेजारी मी नळावरचा गोंधळ. मुलंही झाली शहाणी, आता करत नाहीत भांडण. जागा तीच, माती तीच, पण एवढं कसं बदललं. माझ्या जुन्या घराचं चित्र कसं विस्कटलं. साऱ्याच झालंय बोनसाय, मनही डुलस झालं. हळव्या झालेल्या मनावर माझ्या मळप दाटून आलं. अवचित एक प्रश्न पडला, अवचित एक प्रश्न पडला. झटकन विचारला आईला, बाहेर जाताना आता किल्ली कुठे ठेवता.
एक कारागीर. फक्त चप्पल नाही शिवायचा, विश्वासानं तुमची आमची मनं देखील जोडायचा. वाड्यासमोर छोट्याशा छपरात दुकान त्यानं थाटलं होतं. वाड्यासमोर छोट्याशा छपरात दुकान त्यानं थाटलं होतं. वाडा गेला, बिल्डिंग झाली, पण दिनूचं दुकान तसंच होतं. क्षणात मळप दूर झालं. वाटलं सारं जिथलं तिथंच आहे. अंगण गेलं, झाडं गेली, तरी माणुसकी होती तशीच आहे. काही सुद्धा बदलत नसतं, आपलं मनच दूर असतं. इथं लहान, तिथं मोठं, सोयीनुसार जागा व्याप्त, सोयीनुसार जागा व्याप्त. माहेरचं उत्सव उचलणाऱ्या फुलांचं सगळंच वर्णन पडत आहे. हा मागचा आवाज येतो तुम्हाला डिस्टर्ब होत नसावा अशी मी अपेक्षा करतो. हे दुसऱ्यांदा होत आहे माझ्या बाबतीत. एका ठिकाणी कार्यक्रम द्यायला गेलो होतो, तिथे वीज गेली मध्ये मी जनरेटर चालू केला. तो आमच्या अगदी जस्ट मागे होता. त्या जनरेटरचा आवाज माईक मधून श्रोत्यांपर्यंत जात होता तिथे. आणि ढोल ताशांनी कवितेचा कार्यक्रम मी प्रथमच साजरा करतो. सातारकरांचे आभार, साताऱ्याचे आभार. तर पुण्याला काय झालं की मी काही कामाने पुण्याला गेलो होतो आणि तिथल्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं नेहमीच. पुण्याला एक वेगळ्याच कॅटेगरीची लोक आहेत. ती आपल्यातली नाही. म्हणजे पुण्याची माणसं, पुणे म्हणजे पुणे महाराष्ट्रात नाही. मला असं वाटतं पुण्याला भारताचेही नियम लागू होत नाही. पुण्याचं विश्वच वेगळं. पुण्याची माणसं ना थोडेसे, आता तुम्हाला तुमच्याकडे बऱ्याच जणांची मुलं पुण्याला असतील, तुमच्याकडे बरेच जण अर्धस्थायिक असतील पुण्याला, म्हणजे काही दिवस तिथे काही दिवस तिथे. पण तुम्ही पुणेकर नाही. तुमची मुलं सुद्धा अजून तरी तिथली पुणेकर नाही. पुण्याला सातारच्या माणसाने पुणेकर व्हायचं म्हणजे काय करायचं, इथलं कृष्णेचं पाणी जोपर्यंत तुमच्या रक्तातून पूर्णपणे निघून जाऊन मुळामुठेचं पाणी त्याच्यात शिरत नाही तोपर्यंत तुम्ही पुणेकर नाही. आणि वेगळं बघा, म्हणजे माझा एक मित्र होता, तो मला नेहमी म्हणतो बरं श्रीकांत, पुढल्या वेळेस यायचं की आमच्या घरी नक्की यायचं बरं. यावेळेस काय हरकत आहे, यावेळेस जरा काही शक्य नाही, पण पुढल्या वेळेस नक्की. असं मी 6-7 वेळा ऐकलंय त्याच्यात. एकदा मात्र मी त्याला न विचारल्या त्याच्या घरी गेलो आणि तेव्हा तो बाहेरच निघत होता. त्याने मला म्हटलं, बरं झालं रे आलास, मला न सांगताना हरकत नाही, आता घर पाहून की बाहेरूनच, म्हणजे पुढल्या वेळेस यायला बरोबर. त्याने मला आज सुद्धा घेतलं नाही. पण बाहेर निघता मी एक गोष्ट त्याची मार्क केली. तो पटकन अरे विसरलो म्हणून पटकन आत गेला, परत बाहेर आला. म्हटलं काय कशाला आत गेला होतास? घड्याळाचे सेल काढायला विसरलो होतो. म्हटलं घड्याळाचे सेल कशाला काढायचे? आता मी नाही ना 3-4 दिवस, मग घड्याळ कोणासाठी ठेवायचं? तर सेल खर्च होतात ना, म्हणून सेल काढून ठेवले. नंतर मला कळलं लोकांकडून की हा बाहेर जाताना आरसा काय करायचा, म्हणून आरसा सुद्धा उलटा करून ठेवतो. कोण तर त्यांचं विश्वच वेगळं. ते स्पेशल कॅटेगरीचे लोक आहेत. म्हणून मी पुण्यावर एक गझल केली होती, कोण जाणे कुठून आली ही पुण्याची माणसे. आपल्याला नाही ठाऊक कोण लोक आहेत. कोण जाणे कुठून आली ही पुण्याची माणसे, या ग्रहाची दिसत नाही ही पुण्याची माणसे. कोण जाणे कुठून आली ही पुण्याची माणसे, या ग्रहाची दिसत नाही ही पुण्याची माणसे. या कधी आमच्या घरी, या कधी आमच्या घरी ऐसे म्हणून देत नाही पत्ता घराचा ही पुण्याची माणसे. पर्वती शनिवारवाडा पेठ आणि जिमखाना. पर्वती शनिवारवाडा पेठ आणि जिमखाना या त्रिभुवनी फक्त नव्हती ही पुण्याची माणसे. त्यांच्याकरता दुसरं जग असते, तीनच जागा त्यांच्यासाठी. सुरमुऱ्या घालून थोडी हळद आणि कोडणी, सुरमुऱ्या घालून थोडी हळद आणि कोडणी, त्यास म्हणती मस्त चिवडा ही पुण्याची माणसे. काय तुमच्याकडचा काय मस्त चिवडा किंवा कोणत्या चिवडा बघा, किंवा आपण पोहे घालतो त्याच्यात शेव घालतो. हे चुरमुऱ्या घालून थोडी हळद आणि कोडणी, त्यास म्हणती मस्त चिवडा ही पुण्याची माणसे. काहीही फुकटात मिळते हे कळू दे, काहीही फुकटात मिळते हे कळू दे, त्यावरील पडतात तुटुनी ही पुण्याची माणसे. बोलणे आहे बहुरक्तात यांच्या, बोलणे आहे बहुरक्तात यांच्या. बाबा केवढं बोलतात. मुख्य म्हणजे आमचा काळ चांगला, तुमचा काळ वाईट, हे प्रत्येकजण सांगत असतं. आमच्या वेळेस असं नव्हतं असं म्हणतात. बरं, माझा म्हणजे माझ्या मित्राचा तो
ही पुण्याची माणसे. बाहुड्याला पुसत नाही, फसवूनही फसत नाही. बाहुड्याला पुसत नाही, फसवूनही फसत नाही, प्रयत्नही हसत नाही ही पुण्याची माणसे. अहो एवढा प्रयोग केला तुम्हाला सांगतो, आमच्या सोबत जो होता इतके चुटके सांगत होता, पण हसायला एकही पुणेकर तयार नव्हता. मग शेवटी ही बात ओळखी जाऊ त्यांना म्हटलं चांगला कार्यक्रम नाही झाला का, ते छान झालं. मग तुम्ही हसला का नाही कोणी, तर प्रत्येक विनोदावर काय वेगळं वेगळं असायचं. आता घरी जाऊन एकदम सगळ्यांवरती हसून घेतलं ही जी प्रकार आहे. त्यामुळे कोण जाणे कुठून आली ही पुण्याची माणसे, या ग्रहाची दिसत नाही ही पुण्याची माणसे. पुणेकरांवरती ही चर्चा करत असतो वारंवार, पण कवितेच्या कार्यक्रमात मात्र कविता लेखनाचं जेवढं सामर्थ्य असतं तेवढं सादरीकरणाचं सामर्थ्य नक्कीच असावं. एखादी समजा वीर रसाची कविता, जसं तुम्ही ती कविता ऐकली असेल, जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्धाचे सुरू. आता ती वीर रसातच गायली गेली पाहिजे. एखादा मुलगा आला त्याने असं म्हटलं, जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्धाचे सुरू, पटेल का? नाही, शक्यच नाही ना. जेव्हा एखादी प्रेम कविता आहे ती हळूहळू रसातच म्हटली गेली पाहिजे. मी मध्ये एका कवीची कविता ऐकली, कधी प्रेम केले म्हणून जिवंत आहे. अतिशय उत्तम गझल होती. कधी प्रेम केले म्हणून जिवंत आहे, पिले इश्काचे प्याले म्हणून जिवंत आहे. कधी प्रेम केले म्हणून जिवंत आहे, पिले इश्काचे प्याले म्हणून जिवंत आहे. दुस्वास मी करू की देऊ शिवाय कुणाला, दुस्वास मी करू की देऊ शिवाय कुणाला, नाही मनात आले म्हणून जिवंत आहे. किती हळूवार कविता आहे, हळूवार. त्याने सादर कशी केली, कधी प्रेम केले म्हणून जिवंत आहे, पिले इश्काचे प्याले म्हणून जिवंत आहे. त्याला म्हटलं बाबा तू जिवंत नको राहू, पण अशी कविता नको. कविता सादरीकरणाच्या बाबतीत खरंच आम्ही म्हटलं की मंगेश पाडगावकरांची कविता काय जबरदस्त सादरीकरण. त्यांनी जे लिहिलं ते जसंच्या तसं श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं त्यांचं कसं होतं. त्यांची ही कविता ते कसे म्हणतात ते शक्यच नाही, पण त्यांची आपण ती कर्तव्य. गाय जवळ येते ती वासरू लुचू लागतं, गाय जवळ येते ती वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाय जवळ येते ती वासरू लुचू लागतं, आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो. गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो, गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो. जनात गायला म्हणून तुम्ही मोठे नसता, जनात गायला म्हणून तुम्ही मोठे नसता, आणि मनात गायला म्हणून तुम्ही छोटे नसता. एक गोष्ट नक्की असते, ती त्रिकाळ पक्की असते. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे, आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे. असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं, असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं, असंच नसलं पाहिजे असंही गाण्यावर बंधन नसतं. गाणं गात केव्हाही जाता येतं, गाणं गात केव्हाही जाता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं, धुडी वाळत घालताना गाणं म्हणता येतं. एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं, धुडी वाळत घालताना गाणं म्हणता येतं, चुली पुढे रांधताना गाणं म्हणता येतं, आणि मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं. जेव्हा आपला सूर लागतो बाथरूम मध्ये नाताना, जेव्हा आपला सूर लागतो बाथरूम मध्ये नाताना, भरली बाल्टी डोलू लागते आपण गाणं गाताना. फांदीतून पान फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे, फांदीतून पान फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे, आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे. त्यांचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्यांचं आणि माझं जेव्हा मन जुळतं, त्या क्षणी दोघांनाही खरं गाणं कळतं. माझ्या पावसात मग तुम्ही नावू लागता, माझ्या पावसात मग तुम्ही नावू लागता, तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता. कधी गाणी मिठीचं, कधी आतून दिठीचं, कधी गाणं एकाचं, कधी एकमेकाचं. गाणं हेच गाण्याचं मोल असतं, गाण्यापुढे बाकी सर्व मोल असतं. फुटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही, आणि द्वेष करून गाण्याला शापता येत नाही. झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे,
झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे. पण एक गोष्ट नक्की असते, तिन्ही त्रिकाळ पक्की असते. आपलं गाणं आपल्यालाच पटलं पाहिजे आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे. गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे. स्त्रियांचे दागिना हे केवळ आभूषण नसून संस्कृतीचं प्रतीकाने असं मानलं गेलेलं आहे. 4 पिढ्यातील स्त्रीच्या स्थितीगतीचा मनोव्यापाराचा वेध घेणारी आणि आत्मभान आलेली अशी एक 4थी पिढी जी आहे ती दर्शवणारी अशी एक कविता आहे. ती सादर करते. नीलम माणिक यांची कविता आहे. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या साम्राज्ञी सारखी ठुमकत फिरायची. ओझ्यानं तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचं. पण नादाच्या भुलभुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडकं बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. माझ्या आईनं पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या आणायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं. आपल्या सोऱ्यात ती स्वयंपाकघर, माझघर, सोफा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडं मन मुराद फिरायची. अदनामधनं का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे. पण सारं दुर्लक्षून ती राजराणीसारखी फिरायची. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्या नाही हात पार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात. पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारं सहन करते. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल, बूट, सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काहीच नको. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी. पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी. पुढच्या का होईना शतका आधी. सध्याची आपण परिस्थिती बघतोच आहे. स्त्रीने किती सक्षम झालं पाहिजे. आपण म्हणतो स्त्रीमुक्ती, पण स्त्रीनं किती सक्षम झालं पाहिजे. सगळ्या संकटांचा सामना कसा केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे स्वचा शोध तिला लागला पाहिजे. यासाठी ही कविता एक संजीवनी गोपी यांची खूप सुंदर कविता आहे की स्त्रीनी स्वतःला ओळखलं पाहिजे. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा. कोणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. हास जेव्हा ओठ असतील, रड जेव्हा डोळे रडतील. हसण्यावर, अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मुसळधार सरी येतील, तुझा अंगार विझवू पाहतील. विझणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. काटे
काटे जरी बोटी रुततील, फुफाट्यात पावलं चढतील, फक्त तुला आवडलेलीच फुलं वेचीत राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. उसने मुकुट कुणी घालतील, उसने मुकुट कुणी घालतील, जरी अंगरखे पेहरून सजतील, तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू आहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा. मग कुठेतरी कमळ फुलतील, मग कुठेतरी कमळ फुलतील, सुगंध घेऊन वारे येतील, तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा. कुणी नसलं तरी चालेल, तुझी तू राहा, तुझी तू राहा. खूप सुंदर कविता होती संजय टोकेची. स्त्रीला सशक्त, स्त्रीने सशक्त व्हावं वगैरे वगैरे हे सगळं कबूल आहे मला. पण आता मला सांगा, माझ्यासमोर 38 पुरुष बसले. स्त्री स्वतंत्र होईल इथपर्यंत ठीक आहे, पण तिने किती सशक्त व्हावं याला काही मर्यादा असाव्यात की नाही. स्त्रीने स्वतंत्र व्हावं, पण ती स्त्री जेव्हा बायको होते तेव्हा ते काय अवस्था होते आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे. म्हणजे अर्धांगिनी असते नाही का सुरुवातीला. तर माझा जेव्हा साखरपुडा ठरला, मी पहिला साखरपुडा म्हणणार होतो, पण साखरपुडा जेव्हा ठरला तेव्हा मी सांगितलं साखरपुडा नको, आपण डायरेक्ट लग्न करूया. म्हणून काय बोललं साखरपुडा का नको, साखरपुडा म्हणजे. मग मी असं म्हटलं की साखरपुडा झाला की आधी पती कसा पूर्ण असतो, स्वतंत्र असतो, तो मुलगा असतो, पण साखरपुडा झाला की मग ती तिची पत्नी होणारी असते, ती पावांगी होते आणि हा पाहुणांगर. लग्नामध्ये काय होतं, लग्नात मी अर्धांगी होते, म्हणजे मग नॅचरली आपण अर्धांग राहतो. लग्नाच्या 6 महिन्याचं दृश्य पालटचं. लग्नाच्या 6 महिन्यानंतर ती पाहुणांग होते आणि हा पावांग राहतो. 1 वर्षानंतर मात्र संपूर्ण दृश्य पालटतं. संपूर्ण म्हणजे काय, पत्नी पूर्णांग होते आणि पती विकलांग होते. काय काय जबरदस्त अहो, काय बायकांचं तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही काय माझं दुःख सांगा, तुम्हाला सर्वांना माहिती. कचऱ्यासारखी अवस्था करून घेतो. कचरा लग्नाच्या 30 वर्षानंतर ती कचरा गाडी येते ना आमच्याकडे, तिचा आवाज आला की मी सगळ्यात आधी दारामागे लागतो. खरं म्हणजे तिने मला कधीच कचऱ्यात टाकलं असतं, मी सांगतो खाते. पण झालं काय, त्याच्यात एक मेघ, मी ओला कचरा आहे की सुका कचरा हे तिला अजून कळलं नाही. त्यामुळे ती माझी फार मोठी सोय झाली. त्यामुळे मी कधीही जाणार एवढं मला ठाऊक आहे. काय काय इन्स्ट्रक्शन येतात माझ्या घरचं. आता कचरा टाकायला म्हणजे मीच जायचं हे गृहीतच धरलेलं आहे. कचरा टाकायला हाच माणूस जाणार. बल्ब बदलला आमच्या घरचा, तर बल्ब हा कोणता कचरा आहे मला कळते, पण तो बदलला तर काय झालं, त्याला बरीच जाडमट लागली होती. म्हणून मी त्याला आधी धुतला आणि मग त्याला टाकायला गेलो. आल्या हे विचारलं, शंका ना प्रत्येक काम नीट झालं की नाही. आपला नवरा वेंधळा आहे हे त्यांनी गृहीतच धरून टाकले. त्यामुळे आल्याला हे विचारलं, टाकला बंद, टाकला सुक्या टाकला की ओल्यात टाकला. आता बल्ब हा सुक्यात की ओल्याचा काय प्रश्न आहे, सुक्यात टाकला. अहो तुम्ही धुतला होता ना, ओला झाला होता ना, कसं करता वेंधळ्यासारखं. म्हणजे मी एक नाटक पाहून आलो, मला नाही पडलं. तिने विचारलं कसं होतं नाटक, कचरा नाटक होतं. तिने पटकन विचारलं ओला की सुका. इतकी वाईट अवस्था झाली अहो. आता काय म्हणजे, आणि नवऱ्यावरती शंका विचारायची प्रत्येक बाबतीत, छोट्या छोट्या कारणाने त्रास करून घ्यायचा, ही सवय असते बायकाची. एखादी गोष्ट डोक्यात आली की, आणि एवढं करूनही वेंधळ कोणाला ठरवायचं, नवऱ्याला. असंच मी काहीतरी समुद्रावर लिहित होतो कविता, समुद्रावरची कविता मी वाचून टाकली आणि तिने पटकन विचारलं, हो समुद्राला आग लागली तर मासे कुठे जाते. आता बाई तुला काय करायचं, कुठे जाते, तिचं जाते ती नाही, पण समुद्राला आग लागली तर मासे कुठे जाते. म्हटलं झाडावर चढली, तुला काय करायचंय. तर ती म्हणाली झाडावर कशी चढते, ती का म्हैस आहे का झाडावर चढायला. म्हटलं म्हणजे म्हैस झाडावर चढते नाही, तुम्ही समुद्रावर लिहिताय, तुम्ही काहीही घेऊ शकता, तुम्ही वेंधळेच आहात. नाही कमाल आहे, तू असं बोलतेस आणि मी वेंधळा. माझा 55वा वाढदिवस झाला तेव्हा तर तिने मला एवढ्या इन्स्ट्रक्शन दिल्या की तुम्हाला सांगू शकत नाही. तो वाढदिवसाचा आनंद सगळा तिने घालवला. तिने काय सांगितलं,
तारे साहेब हो तारे साहेब 55 झाले आता खेटायचं नाही. 55 झाले आता खेटायचं नाही. चुकून कधी खेटला तर पेटायचं नाही. 55 झाले आता खेटायचं नाही. चुकून कधी खेटला तर पेटायचं नाही. दिवसातून 3 वेळा देवळात जाऊन यायचं. 55 वर्षीच दिवसातून 3 वेळा देवळात जाऊन यायचं. झोपताना रामाचं नाव फक्त घ्यायचं. यापुढे भलत्या वेळेस भलतगी मागू नका. यावेळेस भलत्या वेळेस भलतगी मागू नका. आता तरी तारेसर वेड्यासारखं वागू नका. मग मी म्हटलं संपले तारुण्य आता काय गाणे गायचे. केसही झाले रुपेरी आता काय शहाणे व्हायचे. जेही समोर येईल ते खात काय सुटतात. जेही समोर येईल ते खात काय सुटतात. तरुण मुलगी दिसली की खात काय सुटतात. जेही समोर येईल ते खात काय सुटतात. तरुण मुलगी दिसली की खात काय सुटतात. आणि गाता तरी मोठ्याने घसा नाही फाटत. आणि गाता किती मोठ्याने घसा नाही फाटत. गाणी तरी काय केली लाज नाही वाटत. अहो मला पण तुम्हा कधी गाणं नाही सुचलं. मला पण तुम्हा कधी गाणे नाही सुचलं. छोली के पीछे काय मला नाही पुसलं. कमाल आहे तुमची. मग मी म्हटलं संपले तारुण्य आता काय गाणे गायचे. केसही झाले रुपेरी काय तुम्हा पुसायचं. मुलाची मैत्रिणी आहे तिच्या समोर बसू नका. आधीच सांगितलं. मुलाची मैत्रिणी तिच्या समोर बसू नका. चावट जोक सांगून स्वतः उगाच हसू नका. बेटा बेटा म्हणत तिच्या पाठीवर ठेवू नका. बेटा बेटा म्हणत तिच्या पाठीवर ठेवू नका. तुम्ही ती दोघं काही करो तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही समोर बसलात की त्यांचे अंदाज चुकतात. तुम्ही समोर बसलात की त्यांचे अंदाज चुकतात. तिच्याकडे पाहून तुमचे डोळे दुखतात. मग मी म्हटलं संपले तारुण्याचा काय गाणं गायचे. केसही झाले रुपेरी काय आता पाहायचे. माधुरीला पोरं झाली पेढे काय वाटतात. माधुरीला मुलं झाली पेढे काय वाटतात. बिपाशाचा फोटो पाहून जीभ काय चाटतात. या वयात पुरुष कसे सरळ रेषेत चालतात. या वयात पुरुष कसे सरळ रेषेत चालतात. तुमचे चवळे पाहून लोक तोंडात शेण घालतात. मग मी म्हटलं संपले तारुण्याचा काय गाणं गायचे. केसही झाले रुपेरी आता काय शांतायचे. तारे साहेब दूध नको तूप नको कमी तेल साखर बिखर बोलू नका. माझं खाणं बंद केलं तिने काय सांगायचं. इतकं गोड आवडायचं. पण तूप नको तेल कमी साखर बिखर बोलू नका. विस्कीच्या बाटलीचं बंद झाकण बोलू नका. ती बंदच राहते. रक्तदाब मधुमेह दर महिन्यात चेक करा. तारे साहेब विम्याचे हप्ते वेळेच्या वेळी भरा. माझी तरी सोय करून द्या. कधी चूक केला तर कोण जाणे येणारा पुढला क्षण कसा येईल. 55 नंतर वरचा केव्हाही बोलवून घेईल. मग मी म्हटलं संपले सारे आता काय गाणे गायचे. जे तुम्ही म्हणणार आता तेच ऐकत राहायचे. जे तुम्ही म्हणणार आता फक्त तेच ऐकत राहायचे. पण आपल्या मागच्या पिढीत असं नव्हतं. त्याचं छान अंडरस्टँडिंग होतं. प्रत्येकाच्याच मागच्या पिढीत चांगलं अंडरस्टँडिंग असतं. तर माझी आई वडिलांच्या आधी गेली. 1च वर्षांनी गेली. त्याच्यानंतर त्यांचं वावरण मी बघितलं. तुम्ही सुद्धा कुठेतरी अशी घराचे पेपर बघितले असते. ते होते त्यावर त्यांनी नाही काढू दिला. भिंतीवर टांगलेल्या आईच्या तस्वीरीवरचा दरवळणारा हात चंदनाचा. आईच्या तस्वीरीवर चंदनाचा हात टाकला होता. आणि ते होते त्यावर तोवर त्यांनी नाही काढू दिला. भिंतीवर टांगलेल्या आईच्या तस्वीरीवरचा दरवळणारा हात चंदनाचा. त्यांनी तशीच राहू दिली. लाल टिकली बिलोरी आरशावरची. बायकांना सवय असते टिकली काढून पटकन आरशावर लावतात. त्यांनी तशीच राहू दिली. लाल टिकली बिलोरी आरशावरची. कुणास ठाऊक का पण एक टिकली काढून दुसरी लावण्याचा भास व्हायचा मला दोन. आता कधीच उकलल्या जाणार नाही तिच्या कपाटातील साड्या हे ठाऊक असूनही उगाच उघडून बघायचे ना कपाटाचं. आता कधीच उकलल्या जाणार नाही तिच्या कपाटातील साड्या हे ठाऊक असूनही उगाच उघडून बघायचं दार कपाटाचं. इकडे तिकडे बघून हळूच हात फिरवायचे त्यांच्यावर. इकडे तिकडे बघून हळूच हात फिरवायचे त्यांच्यावर. त्या साड्यांना स्पर्श करताना आईचा स्पर्श जाणवत असेल का त्यांना. रात्री उशिरापर्यंत वाचत बसायचे आईला आवडणारी काही पुस्तकं. रात्री उशिरापर्यंत वाचत बसायचे आईला आवडणारी काही पुस्तकं आणि कुशीत घेऊन झोपायचे त्यातील एखाद्या पुस्तकाला.
मधून नकळत वाचू लागायचे उठून त्यातील काही उतारे मोठ्यानं. मधून नकळत वाचू लागायचे त्यातील काही उतारे उठून मोठ्यानं. हे उतारे आईला ऐकू जात आहेत असं वाटत असले का? कोण म्हणतं जाणारा सोबत काही येत नाही, एका वर्षाने ते गेले. कोण म्हणतं जाणारा काही नेत नाही म्हणून या घरात वावरायचे ते तोवर कधीच परत न येऊ शकणारी आईही असायची त्यांच्यासोबत. या घरात वावरायचे ते तोवर कधीच परत न येऊ शकणारी आईही असायची त्यांच्यासोबत. ते गेले तेव्हा घेऊन गेले त्यांच्या भोवती असणारं अस्तित्व आहेच. कोण म्हणतो जाणारा काही नेत नाही म्हणून. ते गेले तेव्हा घेऊन गेले सोबत त्यांचे भोवती असणारं अस्तित्व व्हायचं. घरातील स्वारस्य आणि उद्धार सावली दोघांची आमच्या डोक्यावर असलेली. उद्धार सावली दोघांची आमच्या डोक्यावर असलेली. आईच्या निष्प्राण देहाकडे बघून तू हो पुढे मी येतो मागे. आईच्या निष्प्राण देहाकडे बघून तू हो पुढे मी येतो मागे असं त्यांनी म्हटलेलं मात्र विसरता येत नाहीये मला. एक काळ रोडला तरी, एक काळ रोडला तरी. मैत्रीबद्दल काय बोलायचं? कुठलीही गुणाचीही मैत्री असू दे, मैत्री या शब्दातच सगळं काही आपल्याला मन आपलं प्रफुल्लित होऊन जातं. आपल्या जीवाभावाचं आपण बोलायला कोणीतरी हवं असतं. तर अशी शशी डंभारेंची आपल्या सगळ्यांच्या परिचित एक कविता आहे मैत्री. ती कविता आपण ऐकूया. चहाच्या कपासोबतच त्यानं मैत्रीचा हात पुढं केला. चहाच्या कपासोबतच त्यानं मैत्रीचा हात पुढं केला. तेव्हा ती भांबावली. अरे लग्न झाले, मुलं मोठी, सगळं कसं छान चाललंय म्हणाली. तो हसला. तो हसला आणि म्हणाला, अगं अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती पुढं म्हणाली, आणि कसं आहे मला हे असलं आवडतच नाही. मी बरी माझं काम बरं, मी बरी माझं काम बरं, अशा गोष्टींसाठी माझ्याकडून वेळच नाही. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो हो तेच ते. इथं सगळ्यांचीच नजर असते. सगळ्यांना सुचापती पडल्यात, प्रमोशन तोंडावर आहे, साध्या साध्या गोष्टींचाही काबूल मासतात. तो पोट धरून हसला आणि म्हणाला, अगं अगं म्हणूनच मैत्री म्हणतोय तुला. इतकं बोलताना तिला धाप लागली. चहा तर थंडगारच लिहून गेलेला. मग अचानक तिच्या डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. कित्येक दिवसात खरं तर असं म्हटलंच नाही कोणी. त्यानं शांतपणे खिशातून रुमाल काढला. त्यानं शांतपणे खिशातून रुमाल काढला, तिच्या समोर धरला. मग ती अजूनच कोसळली. मग ती अजूनच कोसळली, अजूनच धुंदली. डोळ्यांच्या काठानं मनसोक्त वाहिली. यावेळी तो हसला नाही. यावेळी तो हसला नाही. तिच्या नजरेत पाहून म्हणाला, इतक्यासाठी तर मैत्री म्हणतोय तुला. इतक्यासाठी तर मैत्री म्हणतोय तुला. मी मध्ये फक्त एक अर्धा मिनिटं घेतो. शशी डंभारे यांची कविता कल्याणच्या. त्यांना मी जेव्हा आमचं बोलणं झालं की ही कविता सादर करूया, मी त्यांना फोन केला. म्हटलं ताई तुमची परवानगी आहे मला ही कविता सादर करायला. त्यामुळे मला ही कविता कशी सुचली, लोकलमध्ये झाली आणि त्या कल्याणला आणि कल्याणहून भेटीला झाला. तर तेवढ्या वेळात ही कविता सुचली. मी लिहित गेले. 2 ओळी लिहून मी माझ्या मैत्रिणीला वाचून दाखवायची. तिने हो म्हटलं तर पुढे जायची, नाही म्हटलं तर ते खोडायची. आणि कल्याणपासून भेटीपर्यंत माझी कविता पूर्ण झाली. तर इतक्या समर्थ जेव्हा कवयित्री कविता करते आणि काय समर्थ सादरीकरण सुपणे हॅट्सऑफ. सध्या आपण पाहतोय की एक प्रकारे स्त्रिया काही बाबतीत बंड करतायत, धीड झाल्यात आपण म्हणून बंड करतायत. आणि खरोखर हे एक चांगलं पण लक्षण आहे काही दृष्टीने. तर एक समाजात आपल्याला चित्र दिसतंय असं. मध्ये असंच मी काहीतरी सर्च करत होते तर मला वाचायला मिळालं की राजस्थानातून एक नदी वाहते, लुनी नाव आहे तिचं.
तर ती नदी काही समुद्राला मिळत नाही. अशी एकच नदी आहे की ती समुद्राला मिळत नाही, ती वाळवंटातच लुप्त होते. तर त्याच्यावरून मला ही कविता सुचली. प्रवाह. दचकलीच ना ऐकून सगळे, पण हे खरंच खरं आहे. दचकलीच ना ऐकून सगळे, पण हे खरंच खरं आहे. लुनी नावाच्या नदीने समुद्राला मिळण्याचं नाकारलंय. झुळझुळताना पहाडातून पाऊल तिचं थोबकतं. फेसाळणाऱ्या दर्याचं रूप तिला खुणावतं. काळजावर स्वार होते त्याची उन्मत्त लाट. क्षणात वळवून पाऊल करते जलधीकडे पाठ. नितळ गोड गाणं माझं वाटे मला प्यारं. नितळ गोड गाणं माझं वाटे मला प्यारं. कान गोष्टी करणार वैराणातलं वारं. नको मिरवणे लाटांवरचा तुझा रुपेरी ताज. नको मिरवणे लाटांवरचा तुझा रुपेरी ताज. नकोच गाणे तुझ्या सवे ती खर्जामधली गाज. नकोच ते क्षणोक्षणी झेपावणं ओसरणं. नकोच ते क्षणोक्षणी झेपावणं ओसरणं. धारेत तुझ्या मिसळून खाल्ल्या मिठाला जागणं. परकी होईन मीच मला जरी मिसळता तुझ्या सवे. परकी होईन मीच मला जरी मिसळता तुझ्या सवे. प्रिय मला ते काठावरचे विणकर पक्ष्यांचे हवे. म्हणून जाते वाळवंटी. म्हणून जाते वाळवंटी. फुलवी म्हणते हिरवाई. नियम कायदा तोडण्याची करो कोणी ही कारवाई. काठ लुनी नदीचा वाळवंटी आता मस्त बहरलाय. काठ लुनीचा आता वाळवंटी मस्त बहरलाय. म्हणून म्हणते सखे प्रवाह बदलत चाललाय. प्रवाह बदलत चाललाय. हे शिकवायची कविता बरं का. काय म्हणजे कवी जेव्हा स्वतः कविता लिहितो आणि स्वतः त्याला सादर करतो तेव्हा त्याचं सौंदर्य कित्येक पटीने वाढतं. कविता कशी असावी, अशी असावी की तशी असावी याच्याबद्दल अनेक विवाद असू शकतात. दिलीप पांढरेपट्टे, डॉक्टर दिलीप पांढरेपट्टे त्यांनी कवितेवर फार सुंदर व्याख्या केली. कविता कशी असावी. नसे फक्त हा 16 अक्षरांचा. ते काय म्हणतात, नसे फक्त हा 16 अक्षरांचा. नसे बहर हा फक्त पानाफुलांचा. नसे फक्त हा 16 अक्षरांचा. नसे बहर हा फक्त पानाफुलांचा. मरुभूमी ही जीवघेण्या व्यथांची. मरुभूमी ही जीवघेण्या व्यथांची. कविता हा असे कारवा वेदनांचा. कविता असेल हा कारवा वेदनांचा. म्हणजे जोपर्यंत काही मनातल्या वेदना जोपर्यंत पानावर येत नाही तोपर्यंत कविता नाही. आणि आमचेच लाडके सगळ्यांचे राजेंद्र माने यांची जेव्हा मी कविता वाचली तेव्हा ती बरीचशी या पठडीतली मला वाटली. सगळेच पुरुष वाईट असतात का, कसं शक्य नाही, शक्यच नाही ना. प्रत्येक स्त्रीचा भाऊ नवरा ते पुरुषच असतात ना. त्यांनीच तिला आयुष्यभर त्यांच्यासोबत तिला जायचं. सांभाळलं असा शब्द वापरत नाही. माझ्या घरावर मोर्चे येते कारण आजकाल बायका पुरुषांना सांभाळतात त्यामुळे पुरुषांनी सांभाळलं असं नाही. परंतु मी पुरुष असाही असतो त्या नावाची त्यांची कविता होती ती वाचली आणि अक्षरशः ही कविता सादर करायची ठरवली. लग्नाच्या पहिल्या रात्री तिने लाईट बंद करायचा केला आग्रह. लग्नाच्या पहिल्या रात्री तिने लाईट बंद करायचा केला आग्रह. काळोखाचे पांघरूण तिला होते ओढायचे. काळोखाचे पांघरूण तिला होते ओढायचे. भूतकाळाला काढून त्याच्या साथीने भविष्याला होते सामोरे जायचे. तिने स्वतःच्या हिडीस चेहऱ्यावर फिरवला. तिने स्वतःच्या हिडीस चेहऱ्यावर फिरवला हात. मास झडून गेलेला, भुवया जळून डोक्यावर कातड उघळलेला स्पर्श तिला केला. मास झडून गेलेला, भुवया जळून डोळ्यावर कातड उघळलेला स्पर्श तिला केला भिवून. क्षणभर ऍसिडचा दाह मनाला गेला दग्ध करून. क्षणभर ऍसिडचा दाह मनाला गेला दग्ध करून. प्रकाशाला सरावायला शिक, हे आहे तुझ्यासोबत. तो म्हणाला प्रकाश
विनाशाला सरावाला शी मी आहे तुझ्यासोबत, तो म्हणाला. तसे तिने डोळे उघडले, तसे तिने डोळे उघडले. त्यानं लावला होता लाईट, त्यानं लावला होता लाईट. चेहऱ्यावर सुंदर असायला कर्तृत्व लागत नाही, मनानं सुंदर असायला लागतं. क्या बात आहे, हॅट्स ऑफ. चेहऱ्यानं सुंदर असायला कर्तृत्व लागत नाही, मनानं सुंदर असणं महत्वाचं. तिने फिरवला चेहरा, डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून. तिने फिरवला चेहरा, डोळ्यातलं पाणी दिसू नये म्हणून. खाचा झालेल्या डोळ्यात जणू अश्रूंचं झालं तळ, खाचा झालेल्या डोळ्यात जणू अश्रूंचं झालं तळ. मी तुझ्या देहापेक्षा केलंय तुझ्या जगण्याच्या जिद्दीवर प्रेम. म्हणून त्यानं तिच्या बाजून तांबूस त्वचेच्या कपाळावर टेकवले ओठ. तुम्ही कवीची स्ट्रेंथ आहे. त्या शब्दाने बघा, ती तुम्हाला ऍसिड फेकलेली मुलगी डोळ्यासमोर यायला हवी. तिच्यासमोर असं म्हणणारा पुरुष डोळ्यासमोर यायला हवा. मी तुझ्या देहापेक्षा केलंय तुझ्या जगण्याच्या जिद्दीवर प्रेम म्हणत त्यानं तिच्या बाजून तांबूस त्वचेच्या कपाळावर टेकवले ओठ. संवेदनहीन दिपक कातळी थरथरल्यासारखी झाली. संवेदनहीन निबर कातळी थरथरल्यासारखी झाली. ऍसिड फेकणाऱ्या त्या स्वार्थी पुरुषी हाताला तिला सांगावंसं वाटलं, पुरुष असाही असतो. ऍसिड फेकणाऱ्या त्या स्वार्थी पुरुषाच्या हाताला तिला सांगावंसं वाटलं, पुरुष असाही असतो. वृक्ष होऊ घातलेल्या नदीचा तळ डोह शोधत पाझर निर्माण करणारा पुरुष असाही असतो, पुरुष असाही असतो. अशी कविता कवीच्या आयुष्यातून एखादी येते आणि ती श्रोत्यांच्या थेट आतपर्यंत पोहोचते होते. अशी कविता भाऊसाहेब पाटणकरांनी केली, अशी कविता आमच्या दत्त हलसगीकरांनी केली, अशी कविता विद्या करंदीकरांनी केली. म्हणजे कुठे कुठे या कविता घडल्या तुम्हाला सांगतो. गझल हा प्रकार किंवा शायरी हा प्रकार भाऊसाहेब पाटणकरांनी हाताळला. आज दिल रिजत वर दिल खिजत असं म्हटलं होतं भाऊसाहेबांनी जेव्हा त्यांचे शायरी त्यांनी केली. म्हणजे काय, या काळजातून मुसळली, या काळजातून उसळली, त्या काळजातून कोसळली. अगदी त्यांनी सोपी त्याची डेफिनेशन केली होती. किती त्यांनी थोडंसं विनोदी पद्धतीने हाताळलं शायरी हा प्रकार. शायरी म्हटलं म्हणजे आपल्याला प्याले मधी बारोडी मधी साकी हेच आठवतं. त्यांनी वेगळ्या पद्धतीने शायरीला हाताळलं. भाऊसाहेब म्हणायचे, त्यांनी सूर्यावर दादागिरी केली बरं काय. भास्करा कीव बदला येऊ लागते कधी कधी. सूर्याला असं म्हणतात तुझी कीव येऊ लागते. भास्करा कीव बदला येऊ लागते कधी मधी. रात्र प्रणयाची तू पाहिली असं का रे कधी. रात्र प्रणयाची पाहिली असं का कधी. पण मग सूर्यच कवीला उत्तर देतो, काय म्हणतो, आम्हासही या शायराची कीव येऊ लागते. आम्हासही या शायराची कीव येऊ लागते. याच्यामुळे प्रणयासायला रात्र यावी लागते. काय माणूस म्हणाला. तर अशा भाऊसाहेबांची एक छोटीशी गजल म्हणतात. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली. धाडली ऐशी की नसतील कोणी धाडली की धाडली. धाडली ऐशी की नसतील कोणी धाडली. धाडली बदला तिनेही काय मी सांगू तिचे. धाडली बदला तिनेही काय मी सांगू तिचे. सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे. पत्रात त्या जेव्हा तिचे ही पत्र हाती लागले. आधी मला ठाऊक नव्हतं, तिने पत्र पाठवली एवढंच मला ठाऊक होतं. पत्रात त्या जेव्हा तिचे ही पत्र हाती लागले. वाटले जैसे कुणाचे गाद हाती लागले. पत्रात त्या हाय तेथे काय ती लिहिते बघा. पत्रात त्या हाय तेथे काय लिहिते ती बघा. माकडा आरशात आपला चेहरा थोडा बघा. काय उत्तर पाठवलं. माकडा आरशात आपला चेहरा आता थोडा बघा. सार्थदा संबोधनाची आजही कळली मला. व्यर्थता या यौवनाची तीही आता कळली मला. नाही तरीही धीर आम्ही सोडला काही कुठे. एवढं ऐकलं तरीही नाही तरीही धीर आम्ही सोडला काही कुठे. ऐसे नव्हे की माकडाला माकडी नसते कुठे. ऐसे नव्हे की माकडाला माकडी नसते.
सध्या आता आपण बघतोय अशी परिस्थिती झाली आहे बाहेर, सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य आहे, काय पाऊस ना. म्हणजे अगोबाई ढगोबाई सारखी गोष्ट झालेली आहे. पण याच्या आधीची परिस्थिती आठवा, याच्या आधी काय परिस्थिती होती. तर कवी नलेश पाटील यांच्या आधी सर्व कविता आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. म्हणजे एखादा पावसाची वाट बघणारा शेतकरी त्याच्या पायाच्या भेगा आपण बघू शकतो किंवा भेगा पडलेली जमीन, पण हा कवी जो आहे तो तळ्याच्या पायाच्या भेगा बघतोय. तर असा हा नलेश पाटील खूप सुंदर रचना करतो. त्याची एक कविता आहे ती म्हणजे गाऊन दाखवणार आहे मी ती. कुणी कुसल्या हिरव्या जागा, कुणी खोडल्या नदीच्या रेखा, कुणी कुसल्या हिरव्या जागा, कुणी खोडल्या नदीच्या रेखा, तळ्याच्या पायाला किती भेगा, तळ्याच्या पायाला किती भेगा, पायाची आग बिडली नभा, बिडली नभा, पायाची आग बिडली नभा, बिडली नभा. आता तरी निळ्या पाण्याचा लेप, आता तरी निळ्या पाण्याचा लेप, मातीच्या अंगाला दे रे ढगा, दे रे ढगा, तळ्याच्या पायाला किती बेगा, किती बेगा. वैराण झाडाची हैराण मन, मेलेल्या मातीची पोरकी वन, सुकल्या फांद्या गंजली पान, सावली विना थरान. पाऊस नाही निदान एक, पाऊस नाही निदान एक, टिपूस डोळ्याला दे रे ढगा, दे रे ढगा, तळ्याच्या पायाला किती बेगा, किती बेगा. सूर्यपात सोळला पिकल्या पाणी, पिवळ्या उन्हाची कावीळ राणी, काविळीला ह्या एक उतारा, तुझ्या पाशीच्या मुसळधारा. मुला माहिरवा उडून गेला, मुला माहिरवा उडून गेला, पुन्हा मातीला दे रे ढगा, दे रे ढगा, तळ्याच्या पायाला किती बेगा, किती बेगा, तळ्याच्या पायाला किती बेगा, किती बेगा. मी तुझ्याकडे मागितला होता पाऊस, पाऊस हवाय. मी तुझ्याकडे मागितला होता पाऊस, कोसळणारा पाऊस. मी तुझ्याकडे मागितला होता पाऊस, कोसळणारा पाऊस, थरेसोबत मनालाही चिंब चिंब करणारा. कोसळणारा पाऊस, थरेसोबत मनालाही चिंब चिंब करणारा. एरवी चालला असता रिमझिमणारा पाऊस आहे, एरवी चालला असता रिमझिमणारा पाऊस आहे. रिमझिमणारा पाऊस बघताना गॅलरीत बसून कॉफीचे घोट घेत असता सुचतात एखाद्या कवितेच्या काही ओळी, ज्या कविता करतात त्यांना याचा अनुभव असेल. रिमझिमणारा पाऊस बघताना गॅलरीत बसून कॉफीचे घोट घेत सुचतात एखाद्या कवितेच्या काही ओळी, किंवा किंवा थेंब थेंब भुरभुरणारा पाऊस पाठवला असतास तू तरी हरकत नव्हती माझी. थेंब थेंब भुरभुरणारा पाऊस पाठवला असतास तू तरी माझी हरकत नव्हती. कोरड्या मातीवर थेंब पडला की पसरणारा सुगंध भरून घेता येतो हृदयात. कोरड्या मातीवर थेंब पडल्यानंतर पसरणारा सुगंध भरून घेता येतो हृदयात, आणि पुरतो तो मातीचा सुगंध तुझी माझी पुढली भेट होईपर्यंत. पुरतो तो मातीचा सुगंध तुझी माझी पुढील भेट होईपर्यंत. पण सखे तू पाठवलास पाऊस अश्रूंचा, सखे तू पाठवलास पाऊस अश्रूंचा, तुझ्या डोळ्यातून बरसणारा.
आवडलं असतं मला त्या खाऱ्या पाण्यात भिजायला, आवडलं असतं मला त्या खाऱ्या पाण्यात भिजायला. फक्त फक्त हा पाऊस झेलताना, फक्त हा पाऊस झेलताना तुझे हात माझ्या पाठीभोवती आणि तुझं मस्तक माझ्या छातीवर असायला हवं होतं. हा पाऊस झेलताना तुझे हात माझ्या पाठीभोवती आणि मस्तक माझ्या छातीवर असायला हवं होतं. पाऊस पाऊस म्हणलं की मनात आठवणींची गर्दी होते. पुष्कळ आठवणी त्या पावसाच्या सरीसारख्या एका मागोमाग आपल्या मनात जाग्या होतात. पद्मा गोळेंनी सुंदर आठवणींची कविता आहे, आठवणी नावाची कविता आहे, माहिती आपल्या सगळ्यांना. तर खूप सुंदर कविता आहे, ऐका. मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा, मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा हसत मुखानं त्यांना या म्हणावं. उंची मखमली आसन देऊन प्रेमानं बसा म्हणावं. स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार. स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं काय घेणार. त्याही बेट्या मिश्किल निष्पाप बालपणाचा आवाळून विचारतील काय देणार. मोकळेपणानं उत्तर द्यावं, मोकळेपणानं उत्तर द्यावं, मागाल ते तुमचंच. मग एक हळूच म्हणेल, मग एक हळूच म्हणेल डोळे द्या. पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे. दुसरी म्हणेल हात द्या न धरता आम्हाला पकडून ठेवणारे. तिसरी म्हणेल शब्द द्या इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे. पण कुणाला काहीच देऊ नये, शब्द तर मुळीच देऊ नये. चौथी पाचवी सवयच होतील पुढं. पण मध भरल्या गळ्यानं नुसतंच म्हणावं. डोळे मिटून घ्यावेत, डोळे मिटून घ्यावेत आणि सगळ्यांना कुरवाळीत मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं. पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी, पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी. कविता कशाला पूर्वी छोट्या कविता असायच्या आणि मोठ्या कविता मग फार मोठ्या किंवा छोट्या म्हणजे फार छोट्या. मधल्या काळात अशा मध्यम आकाराच्या कविता लिहिल्या गेल्या. ते कुसुमाग्रजांची कविता म्हणूया, बिंदांची कविता म्हणूया, पाडगावकरांची कविता म्हणूया, ही मधल्या आकाराची कविता होती. असाधारण आम्ही जेव्हा शब्दांमध्ये कविता शब्दांमध्ये बोलायचं नसतं, मला कल्पना आहे, पण तो शब्दांमध्ये जेव्हा कविता पोचतो तेव्हा तुमच्यापैकी बरेच कविता लिहित असतात. 100-120 एवढ्या शब्दांची कविता होती. मधल्या कवींनी 150 शब्दांची कविता लिहायला सुरुवात केली आणि ती सादर करायला सुरुवात केली. ती कविता साधारण कथा स्वरूपात यायची. म्हणजे मोडला आहे घर पण मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त रडणं, ही बारीक कविता जर सादर करायला गेलं तर साधारण 3 ते 5 मिनिटाची ती कविता. पाडगावकरांच्या बहुतांश कविता 5-5 मिनिटाच्या कविता. पण छोट्या छोट्या कविता पण या काळात, नवीन काळात खूप लिहिल्या गेल्या. वैभव जोशीने किती सुंदर कविता लिहिली. आता तुम्ही व्हॉट्सअपवरती सारखे आपण मेसेजेस पाठवत असतो. माझ्या समोर बसलेले बहुतांश 50च्या वरचे होते, म्हणजे सतत ते व्हॉट्सअपवरती असतात, मला कल्पना यायची. तर मी माझ्या मित्राला विचारलो किती सतत असतो रे, सिनियर फ्रेंड आहे माझा, 70 वर्ष, किती सतत व्हॉट्सअपवरती, किती सतत ते बोट फिरवत असेल. तो म्हणे हे पाहिजे, मला जे गुड मॉर्निंग वगैरे येतं ना ते लोक सांगतात मी जिवंत आहे, आणि मी जेव्हा माझा अंगठा पाठवतो ना तेव्हा मी सांगतो की काळजी करू नका, मीही अजून जिवंत आहे. तर ह्याच्यावरती वैभव जोशीने फार सुंदर लिहिलं पुण्याच्या. तुझं हॅलो ऐकायला मी फोन करतो फक्त, तुझं हॅलो ऐकायला मी फोन करतो फक्त, तेवढीच तू जिवंत असल्याची खात्री आणि मी जिवंत असायला कारण. एवढ्या 5 ओळींमध्ये त्यांनी सगळं सुंदर सांगितलं. काय सुंदर, म्हणजे वैभव जोशी फार सुंदर कविता लिहिल्या, अगदी छोट्या साईजच्या, थोड्या मोठ्या. एक 8 ओळी किती किती जगातलं सगळं सांगता येतं बघा. त्या संध्याकाळी त्या समुद्रकिनारी, त्या संध्याकाळी त्या समुद्रकिनारी काही वाळूचे कण चिकटले तुझ्या पायाला. किती किती साधं आहे, आपल्या सगळ्यांना आहे हा. त्या संध्याकाळी त्या समुद्रकिनारी
वाळूचे काही कण चिकटले तुझ्या पायांना, तुला काय? तू झटकून टाकलीस. तुला काय? तू झटकून टाकलीस. मला काय? मी उचलले तुझ्या अंगावर कळत आणि बांधून टाकलं घर तुझं आणि माझं दोघांचं. काय 8 शब्द 8 ओळींमध्ये काय सगळ्या जगाचं. ही झाली या काळाची कविता. मधल्या काळात करंदी करत. आता आपण आपलं काय चुकतं, आपण त्या लोकात म्हणजे मोठ्या कवींच्या मोठ्या कविता फक्त लक्षात ठेवतो. कविता करंदीकरांची देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ही कविता त्या सगळ्यांना माहिती. पण इतरही फार सुंदर रचना आहेत ना. त्यांनी काय किती छान सांगितलं, केले कुणास्तव ते किती हे कधी पोचू नये. विंदांची कविता आहे. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती याची तयारी पाहिजे. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याची तयारी पाहिजे. त्याची तयारी. गझल आपण म्हणतो सुरेश खन्नांनी लिहिली, पाटणकरांनी लिहिली, इतर नवीन तर केवढे गझल गायक आहेत. म्हणजे एवढे गझल गायक झाले जाऊ आणि गझल लिहिणारे झाले की असं वाटतं त्यांना म्हणावं, वाटेल ते लिहिरे पण गझला लिहू नको तू, चालेल राहिले जर यावरीचं पानं कोरे, वाटेल ते लिही पण गझला लिहू नको रे. अक्षरशः आशीर्वाद झाले. पण करंदीकरांनी गझल काय सुंदर लिहिले. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याची तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो, सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो, तो पोचतो विस्त्रासही त्याची तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळे ना पोहणे त्याची तयारी पाहिजे. सुखात सारे सोबती, दुःखात ना कोणती, सुखात सारे सोबती, दुःखात ना कोणती, समोर जाण्या एकटा त्याची तयारी पाहिजे. समोर जाण्या एकटा त्याची तयारी पाहिजे. गेले कुणास होते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याची तयारी पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी पाऊस आवडत असतो. कुणाला कुठल्या कारणाने, कुणाला कुठल्या कारणाने आवडतो. मी शाळेमध्ये अध्यापन करत असताना काही विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे, तो मी माझ्या कवितेत मांडलेला आहे की जे अगदी कामगारांची वगैरे मुलं आहेत शाळेमध्ये, पण त्यांना आपल्या आई वडिलांना भेटता पण येत नाही. वडिलांना विशेष करून जे सकाळी कामाला जातात ते रात्री कधीतरी गाठ पडली न पडली सकाळी लवकर उठून परत कामाला जातात. तर असे जे आहेत त्यांच्या मुलांना खरोखर आपल्या पालकांची भेट होणं सुद्धा अवघड आहे. तर असा एक हा अनुभव मला आलेला होता, तो मी शब्दबद्ध केला. तिचा पाऊस. बाहेर चालू होतं अखंड धारानृत्य, बाहेर चालू होतं अखंड धारानृत्य, ढगांची आलापी आणि सरींची रागलाई. आज मनही तसंच ओलेत धुंद, वाभाळणारा चहा, एखादं आवडतं संगीत मंद मंद. हातात वही होती निबंधाची, हातात वही होती निबंधाची, मला आवडणारा पाऊस. वाचत होते पानोपानी टपटपणारा पाऊस, आणि सराईतपणे उडवत होते लाल शाईचे पक्षी जागोजागी. तिच्या निबंधानं मात्र निशब्द झाले मी, तिच्या निबंधानं मात्र निशब्द झाले मी. तिला पावसाळा खूप आवडतो, तिला पावसाळा खूप आवडतो. ती म्हणते मॅडम परवा खूप पाऊस होता, गुडघाभर पाणी होतं, गल्ली होती चिडी चूप, पुराचंही कळे होतं. तो आज घरीच होता, तो आज घरीच होता, माझ्यासाठी सणच होता. किती दिवसांनी डोळे भरून बाप मी पाहिला होता, किती दिवसांनी डोळे भरून बाप मी पाहिला होता. गळं मिठी घालून किती वेळ बसले होते, जाड राठ हात त्याचे गालावरून फिरले होते.
माझा खेळ माझी छानशी चित्र, माझा खेळ माझी वही माझी छानशी चित्र, त्यानं पाहिलं पहिल्यांदाच सारं. गोष्ट सांगितली छानशी, नाकही पुसलं वाढाळ. डोळ्यात लख्ख चांदणं, आनंदाचा पूर मनात. डोळ्यात लख्ख चांदणं, आनंदाचा पूर मनात. मन तिचं उडू उडू बापाच्या सहवासात. माझ्या डोळ्यासमोर उभा तिच्या हताश बाबाचा चेहरा. माझ्या डोळ्यासमोर उभा तिच्या हताश बाबाचा चेहरा. पावसामुळं काम बंद आणि खोपटातली गरिबी. डोळ्यात भरलेला अफाट दारिद्र्य नशिबी. पुण्यातल्या चहाचं गढूळ पाणी झालं. पुण्यातल्या चहाचं गढूळ पाणी झालं आणि मनात झाली ढगफुटी. वाटलं कोसळणाऱ्या त्यानं हलकेच निघून जावं. कोसळणाऱ्या त्यानं हलकेच निघून जावं. त्याच्या डोळ्यातलं आभाळ निरभ्र व्हावं. आणि बापाच्या मायेचा निथळणारा पाऊस तिच्यावर मात्र कोसळतच राहावा. अविरत कोसळतच राहावा. हे जे दारिद्र्य असतं आपण नाही कल्पना करू शकत. आपण खरंच नाही कल्पना करू शकत. आपण सगळेच मध्यमवर्गीय लोक आहोत. आपण काय सहज म्हणतो आपल्यापेक्षा गरीब सुखी, त्यांना सगळे शासकीय मदत मिळते. पण खरं जाऊन दारिद्र्य माणसांना इतके पाप करू नये की मुलाचे काही दारिद्र्य नको. ईश्वराला ही प्रार्थना करे दारिद्र्य. मला पुलाची ती घटना आठवते. ती म्हणाली आपली रॅशन, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल ही घटना. मुलं म्हणाले की एकदा रॅशनच्या रांगेत उभं होतो. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. तेल सुद्धा राशनवर मिळायचं. आणि तेव्हा एक मुलगी रांग सोडून पुढे धावली. सगळ्यांनी थांबवलं पण ती म्हणाली मला खाली आहे. पण मुलं म्हणे माझा नंबर आलाच होता आणि ती एकदम पुढे आली. 2 पैशाचं तेल द्या म्हणे. 2 पैशाचं तेल. दुकानदार चिडला. 2 पैशाचं तेल येतं का? यावर अधिक पैसे द्या होते. ती म्हणाली नाही माझ्याकडे. आणि काय आणले? तिने आणली होती पट्टी सोबत. तिने आणली होती पट्टी. एवढंच तेल मला परवडतं म्हणे. याहून अधिक तेल, 2 पैशाहून अधिक तेल मला परवडणार नाही. तुला पेटवायचंय दिवाळीचं? कसली दिवाळी? एवढ्यात आमच्या दिवाळीचा फराळ करण्याचा विचार आहे असं ती म्हणली. मुलं म्हणले तो दिवस माझी सगळी दिवाळी काढीच आहे. दारिद्र्य असं असतं. काय मुलांना. आणि ठीक आहे मोठ्यांचं तरी ठीक आहे. कुठून तरी मुलांनी काय करावं, कुठून हाऊसमौस करावं. आपल्या घरासमोर बघा एक जेव्हा घर बांधलं जातं नवीन तेव्हा पत्र्याचे आडोसे लावलेली घरं वरून मजूर येतात. मग ते कुठल्या तरी अगदी वनवासी भागातून आलेले असतात. मग त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब, एखादी 7-8-10 वर्षाची मुलगी, ती तिच्या कडेवर आपल्या आईचं बाळ, लहान भावंड कुठलं ती सांभाळत असते तिला. ह्या आपण बऱ्याच ठिकाणी बघतो नाही का? त्या मुलांना काय वाटत असते? त्यांना हट्ट असते, त्यांना अपेक्षा नसते. तिनं हट्ट केला नवीन कपड्यांचा. अशा एका मुलीनं तिनं हट्ट केला नवीन कपड्यांचा. तेव्हा बाप म्हणाला तिला बाळा नको घालूस नवीन कपडे. बाप म्हणाला तिला बाळा नको घालूस नवीन कपडे. लहानांनी पांघरावी जुनी वस्त्र. लहानांनी पांघरावी जुनी वस्त्र नवीन कपड्यात असतात. न दिसणारे किडे नवीन कपड्यात असतात. न दिसणारे किडे आणि ते चावतात कुठेही केव्हाही. आणि तिला वेडीला ते खरंच वाटलं. तिला हवी होती बाहुली चत्रेत फळीवर मांडलेली. तिला हवी होती बाहुली चत्रेत फळीवर मांडलेली. तेव्हा आजी तिला म्हणाली ही बाहुली होते राक्षस रात्री. ही बाहुली होते राक्षस रात्री आणि बसते बोकांडी माणसांच्या. आपण आणावी 4 दगड रस्त्यावरची वेचून. आपण आणावी 4 दगड रस्त्यावरची वेचून. खेळत राहावं त्यांच्या समोर. वाईट असतात खेळणी विकतची. आजी म्हणाली वाईट असतात खेळणी विकतची. आणि तिला वेडीला ते खरंच वाटलं. तिला खायची होती दुकानातली गरम जिलेबी. तिला खायची होती
दुकानातली गरम जिलेबी तवईतून सरळ परातीत पडलेली. ते आई म्हणाली तिची तोंड पोळतं ग बाळा गरम जिलेबी खाल्ल्यानं. तिची आई म्हणाली तोंड पोळतं ग बाळा गरम जिलेबी खाल्ल्यानं. उद्या मी कामावरून येताना बाई साहेबांकडून आणेन मागून तुझ्यासाठी थोडंसं. मी उद्या कामावरून येताना बाई साहेबांकडून आणेन मागून तुझ्यासाठी थोडं काही सवय. तसंही बाजारातलं तळकट खाल्ल्याने पोटात होतो बिघाड मोठा. बाजारातलं तळकट खाल्ल्याने पोटात होतो बिघाड मोठा. आपण नाही खवसलं तिला वेळी ना ते खरंच वाटलं. तिला जायचं होतं शाळेत. तिला जायचं होतं शाळेत तेव्हा सारेच म्हणाले घरचे करणार काय जाऊन शाळेत. करणार काय जाऊन शाळेत. मोलकरीची पोर पुढे जाऊन मोलकरीडच होणार ना. मोलकरीची पोर पुढे जाऊन मोलकरीडच होणार ना. तिनं शिकलं काय न शिकलं काय. उलट बिघडतात मुली शाळेत. उलट बिघडतात मुली शाळेत जाऊन. आणि तिला वेळीला ते खरंच वाटतं. सरळ गेलं तिचं बालपण. हवंसं काहीच नाही मिळणार या निराळ जाणीवेनं. सरळ गेलं तिचं बालपण. हवंसं काही नाहीच मिळणार या निराळ जाणीवेनं. आणि न कळत हळूहळू शहाणी होत गेली ती वेळी. आणि न कळत हळूहळू शहाणी होत गेली ती वेळी. किती शहाणी बाय माझी असं म्हणत कौतुक करत तिचे आई बाप आजी आजी. ती आई झाल्यावर कळलं तिला. ती आई झाल्यावर कळलं तिला नाही चला हट्टीपणा करू शहाणाच असावा त्या गरीबाच्या मुलीला. नाही चला हट्टीपणा करू शहाणाच असावं लागतं. हट्टीपणा शहाणच असावं लागतं गरीबाच्या मुलीला. आणि बाजारातलं सारं काही असतं वाईट खूपच वाईट. आणि बाजारातलं असतं वाईट खूपच वाईट हे समजावून सांगते ते आजकाल बाजार पाहून हट्ट करणाऱ्या आपल्या मुलीला. बाजार पाहून हट्ट करणाऱ्या आपल्या मुलीला. तारे सरांची कविता अतिशय सुंदर आहे आणि ती व्यथांनी कवितेमध्ये मांडलेली आहे. आमची आजची शेवटची कविता बापरे सोबतच दत्ता हलसगीकरांची कविता येते. दत्ता हलसगी सोलापूरची. मला असं वाटतं आम्ही सिंगापूरला सोबत होतो. अशोक नायगावकर अध्यक्ष होते त्या कवी संमेलनाचे. आणि खरं म्हणजे अध्यक्ष शेवटी कविता सादर करतो. पण त्यांनी हलसगीकरांना श्रेष्ठत्वाचा मान दिला आणि त्यांच्या आधी आपली कविता सादर केली. आता नायगावकरांची म्हणजे दंगा करणारी कविता भयंकर दंगा केला त्यांनी. आणि त्यांची कविता संपत असताना हलसगीकर मला असं टॅप करून म्हणले खरे यांनी एवढी उत्तम कविता म्हणली सगळा हॉल खादा असतोय माझी कविता चालेल का. आणि त्यांनी जी कविता सांगितली ती ऐकून माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं नाही काका तुम्ही हीच कविता सादर करा. ती कविता हलसगीकर सादर करत होते. माझ्यासमोर सिंगापूरचा अत्यंत उच्च असा वर्ग बसला होता. आणि ही कविता सादर करताना मी दोनच प्रकारचे लोक समोर बघत होते. एक डोळ्याला रुमाल लागलेले आणि दुसऱ्या डोळ्याला धारा. अर्थात मी ते दृश्य जास्त वेळ नाही पाहू शकलो. टपटपलेल्या डोळ्यांनी मी तरी किती वेळ पाहू शकलो. जबरदस्त झालं. अर्थात त्यांनी तिथे जी सादर केली तसं मला शक्य केली आणि ती कविता मी म्हणू शकलो. त्याची उंची फार जास्त आहे. पण त्यांची जे कविता सादर करतो आपण सगळे आता जसं मगाशी म्हटलं 55च्या वर बहुतांश 60च्या वरचे. एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी केलेली कविता आहे. बायकोसाठी म्हणजे एका वृद्ध पतीने आपल्या वृद्ध पत्नीसाठी केलेली कविता आहे. भूतकाळाचा पिसारा फुलवून नाचलेले मोर आता थकून गेले आहेत. भूतकाळाचा पिसारा फुलवून नाचलेले मोर आता थकून गेले आहेत आणि भविष्य थिजून गेले. आणि भविष्य तर थिजून गेलेले आता निर्माल्यावर पाण्याचा शिडकाव करून आम्ही पुन्हा टवटवीत करतो.
ऋतूच्या गोष्टी बोलताना किती हळूवार होतो. वसंत ऋतूच्या गोष्टी बोलताना किती हळूवार होतो आम्ही. कष्ट उपसलेल्या रेषांचे हात ती दाखवते. कष्ट उपसलेल्या रेषांचे हात ती दाखवते. स्वप्ने तिथल्या माझ्या मोतू बिंदूच्या डोळ्यात ती डोकावते. विरळ झालेल्या तिच्या रोपेरी केसांना बघून मी गहिवरतो. विरळ झालेल्या तिच्या रुपेरी केसांना बघून मी गहिवरतो. माझ्या छातीवर सांडलेल्या तिच्या काळ्या गोर केसांचा पाऊस मला आठवतो. माझ्या बरोबर चालताना थकून थकून गेलेल्या तिच्या पावलांना मी रोज रात्री तेरी झोडतो. तेव्हा ती माझ्यासोबत चालताना थकून थकून गेलेल्या तिच्या पावलांना मी रोज रात्री तेल झोडतो. तेव्हा ती पोटभर रडते. उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केले. उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केलंय. या आठवणीच्या उबळाने मी तिला जवळ घेतो तेव्हा सुटलेल्या तिच्या निस्तेज गालावर लाली चढते. उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केले. या आठवणीच्या उबळाने मी तिला जवळ घेतो तेव्हा सुटलेल्या तिच्या निस्तेज गालावर लाली चढते. ऊन आणि पाऊस, सकाळ आणि संध्याकाळ आता स्वस्तीला आले आहेत. ऊन आणि पाऊस, सकाळ आणि संध्याकाळ आता वस्तीला आले आहे. घर आवरून झाले, घर आवरून झाले आहे. आता हात आली की उठून जायचे. ही कविता मला दत्ताकाकांनी मोबाईलवर ऐकवली आणि तिसऱ्या दिवशी माझ्या भावाचा फोन आला स्वीकार दत्ताकाका गेले. ही कविता आयुष्यभर माझ्या स्मरणात राहणार. तुला सर्वांचे मनापासून आभार. खूप जेके सर असते या वाचनालयाच्या मॅनेजमेंटचे मानेसाहेब तिथे समोर माझे एवढे शोध आहेत. सर्वांचे मनापासून लवकर भेटूया. नमस्कार. वाचन व्यासपीठ उपक्रमाअंतर्गत हा कविता माझी सखी हा कार्यक्रम गेला तास सव्वा तास आपण अनुभवत होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मूडच्या कविता आपल्यापर्यंत या दोन्ही कलाकारांनी पोहोचवल्या. त्याबद्दल आपल्याला या दोघांनाही आपल्या सर्वांच्या तर्फे आपण मनापासून धन्यवाद देऊया. त्याचबरोबर कविता ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आपण तास सव्वा तास या कवितांचा आनंद घेतला. कविता माझी सखीच्या या दोन्ही कलाकारांच्या पुढच्या प्रवासासाठी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर